दिवाळीसाठी गावी आलो होतो. दरवर्षी दिवाळीला गावी आलो ना की तुरीच्या शेंगा आलेल्या असायच्यात. पण यावर्षी असं झालं ना, जेव्हा आम्ही शेतामध्ये गेलो शेंगा बघण्यासाठी, तर तुरीच्या शेंगाच नव्हत्यात, फक्त फुलं होती. आणि सोल्यांची भाजी ना आम्हाला खूप आवडते आणि ती आम्ही यावर्षी मिस करणार होतो. हां, मार्केटमध्ये भेटतात शेंगा, त्याची आपण सोल्यांची भाजी बनवू शकतो. पण जी शेतातल्या सोल्यांची चव असते ना, ती त्या मार्केटल्या सोल्यांमध्ये नसते. जी ताजी तोडून आणायची आणि त्याची आमटी बनवायची. आणि तुम्ही विदर्भातल्या कुठल्याही घरात जा ना, जेव्हा शेंगा येतील तेव्हा तुम्ही जर विचाराल कुठल्याही घरात जाऊन की तुम्ही आज भाजी काय बनवली, तर तुम्हाला फक्त सोले ऐकायला भेटेल. आणि इथे मी केळफूल घेतलं होतं, ते मला वाटलं किडीच आहेत का काय, म्हणून मी घाबरली. आणि सर्वांनी ते पान तोडून त्याचा वासही घेत होता, म्हणजे तुरीचं पान तोडून त्यांचा वास घेत होता, कारण शेंगा तर नव्हत्याच खाण्यासाठी. त्याला एक भेटली पण होती, पण त्यात दाणाच पकला नव्हता, फक्त त्याचा वरचा पापुडा तयार झाला होता आणि आत दाणा त्यात तयार झालाच नव्हता. आणि शेतामध्ये फवारणीही चालली होती आणि यावर्षी पाऊस खूप असल्यामुळे विहिरी टम्मा भरलेल्या होत्या. आणि त्याचं नुसतं चाललेलं, मला विहीर बघायची आहे, नदी बघायची आहे. आणि त्याला मी विहीर दाखवली, पण नदीपर्यंत काही नेलं नाही, त्याला लांबूनच नदी दाखवली आणि परत वापस घरी आणलं. आणि मुलांचं कसं असतं ना, शहरामध्ये या गोष्टी बघायला भेटत नाहीत. मग गावी आल्यानंतर त्या बघून घ्यायच्याच असतात परत परत. आणि पप्पा संध्याकाळी मार्केटमधून आले होते. भाजीची पिशवी घेण्यासाठी लगेच धावत गेला आणि पिशवी घेऊन घरामध्ये घेऊन गेला. आणि रात्री आजोबांच्या मांडीवर बसून गेम खेळणं चालू होता.